नमस्ते मंडळी, राम राम मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, गुड मॉर्निंग। आता 9:30 वाजले सकाळचे आणि आमच्याकडे कालपासून हरभरा काढणी चालू आहे आणि मी चालले, तब्येत खराब आहे, नुसते मागे जाऊन बसणार आहे मी, कारण ताप वगैरे चालू आहे। 2-3 दिवस झालं खूप जखम झाले पायाला, त्यामुळे बरं नाही वाटत। तर मी जाऊन बसणार। तर भाभी म्हटली तुम्ही येऊन बसा। जेवण घेतले आणि चहा पावडर चहा वगैरे घेतले, खाली जाऊन 2 वाजता चहा करणार आहे। आणि बरीच काम आहेत मला, हरभऱ्याची भाजी वगैरे खोडायची आहे। फक्त मी हरभरा नाही आहे काढत, का तिकडे खूप ऊन आहे काळ्या रानामध्ये। तिकडे जाऊन बायकांना थोडंसं जेवण वगैरे देऊन नंतर मग चहा करून देणार आहे। बाकी बरीच माझी रोजची कामं असतातच। तर गुरांचं घरातलं स्वयंपाक आवरून सगळं घरातलं काम आवरून मी चालली आता। तिथे भेटूयात, चला। आपलं धान्य सगळं काढायला आलंय, शनिवारीच काढायचं होतं पण कालपासून चालू केलं। बायकांची अरेंजमेंट करायला खूपच त्रास होत असतो, कारण सगळ्यांचंच धान्य काढायला आलेलं असतं। आणि आता आजकाल मजुरांची संख्या खूप कमी आहे ना। हे हार्वेस्टरनी काढायचं आहे करडं। करड्यामध्ये ज्वारी टाकून मी गोंधळ केलाय, सगळे मला ओरडतायत, पण ते करड्यात टाकली नव्हती, मी हरभऱ्यात टाकली होती। हरभऱ्यामधून राहिल्यानंतर करडे पेरले ना, तर ते करड्यात पण उगवली कुठे कुठे, जास्त नाही आहे पण आहे ती, तर काढून घ्यावे लागणार आहे। हरभऱ्यामध्ये भरपूर आहे। आता हरभरे काढून झाले की बायका, बघा आपण तिथं मटका पुजला होता वेळामोशाचा, मी काढून घ्यायची आहे 2 दिवसात ज्वारी। हरभरा होईल आज किंवा थोडासा उद्या राहिला तर तो होईल। उद्या राहिलेला हरभरा आणि जवस काढून घ्यायचं आहे। म्हणजे मावशी जेवायची सुट्टी झाली का होईना। आई तोंड का ग बांधली, मग काय कोण आहे घ्यायचं पळायला। शीतल ते कोण आहे ते मला दिसत, मला बी ओळख। जेवण झाली, मी भगर आणली होती, माझा तर नवरात्र आहे। हे काय ते पाहुणा जेवला काय, पाहुणा जेवला काय, जेवले कांदा कापताना बोट सुरीत न वाचवली। अरे वा, हाताला चटका लागला तर मी कडे ताप ऍक्शन करा तुमच्यासाठी। आमचा एन्जॉय करत करत हरभरा चालू आहे। हे दादी खूप छान डान्स करते ना, दादीला का नाही आणलं? करा की आंटी आंटी, एक डान्स होऊन जाऊ दे। आंटी 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 असं कर। ही आमची आहे ज्वारी काढण्याची टीम, सगळी या ना, भागा मावशी। हे हिरोईन बघा, ह्या हिरोईन बघा, सरकारला जाते, लाडक्या बहिणीचे पैसे वाचते, या काम करणार आहे। कुठलं मिळालं तुम्हाला लाडक्या बहीण? पण झाली पुढच्या 5 वर्षांनी बंद झालं। आता आमचं मस्तपैकी जेवण झालेत आणि सगळे चाललो आहे मी आता पुन्हा कामाला। माझी तब्येत खराब आहे, मी तर काही नाही करणार। हे गवतामधून, कारण आम्हाला कोळपालाच मिळालं नव्हतं, फक्त पेरले आणि आता काढायला आलो आहे मी इकडं। कोळपणी नाही आहे, पक्षी राखायला आलो, पण मेहनत काही नाही। गवत ना तरी कासल्या मी गडी लावून काढले होते, तरी पण ते राहिलेल्या कासल्या पुन्हा मोठ्या झालेत बघा। अशा 80 कडपे निघालेत आत्ता, आणि अजून अर्धा एकर आहे। आज सगळं काढतात बायका, राहिला तर वेळ जवस काढायचे किंवा उद्या। खूप मेहनतीचं काम असतं। जमिनीला एवढ्या मोठ्या मोठ्या भेगा असतात पडलेल्या, बघू शकता। बिन पाण्याचा हा हरभरा आहे किंवा धान्य आहे,
कुठलंही पाणी नाही आणि ह्याला तर कसलंच नाही. पाऊस पडून 8 दिवस झाले होते. त्या 8 दिवसावर आम्ही पेरणी केली आणि एकही पाऊस म्हणजे एक थेंब पण नाही आला आणि हे एवढं छान पीक आलंय. बघू शकताय तुम्ही. ह्याला आमच्या मंगुड्याची शिवारं म्हणतात. काळी रानं. काळ्या रानात एक पावसावरती इतकं येतं. बघू शकताय तुम्ही. आमच्या मावश्या लांब लांब पकडा की जरा पात किती जवळ. बरोबर. पण बाकी बाकी नवीन पात धरा बघ 2-3. बरोबर. चला गाणी म्हणा. हा हरभऱ्याला भयंकर आंब असते म्हणून फडके बांधून हरभरा काढतायत. काल बाबी पातळ असून साड झाले की नाही कडपे. हा जास्त तेवढेच होते की नाही. कारण हरभरा चांगला तेवढ्याच फक्त बेकार आहे. नाही ते तेवढ्या टपक्यातले चांगले काढून घेतले सकाळी गवतात सकाळी. आता हे काढून माघारी वाळायचं. आशीर्वादाचं पडलं कोड सीता सोन्याचा आंटी गाणं म्हणतात. आंटी सोन्याचं लेजा चुडन सीता सोन्याचं. हरभरा दाखवा. हरभऱ्यांची आठवण. हरभरे पोटात खाऊन संपतील पण युट्यूब मध्ये कायम राहतील हरभरे. लोकाच्या लेकराला बाई मी म्हणती पोरा पोरा माझ्या राजूच्या मैतरान राजूच्या मैतरान माझ्या राजूच्या असं त्याच्या दुकानात पण एका ज्वारीला 5-5 कंस कशी आली हो? मी पहिल्यांदाच बघितलंय. दादा आलाय बरं का आता. घरी आला होता. मी म्हटलं खाली मळ्यातच आहे आम्ही आता. मळ्यात आहे तर राजेश दादा येते थोड्या वेळात. त्यांची पण सुगी झाली वाटतं. ऊस गेला आणि काल ते उरूस आहे ना गावामध्ये. ते उरुसासाठी आले होते पण आमची चुकामुक झाली. जेव्हा राजेश दादा गेला मंदिरात तेव्हा आम्ही दर्ग्यामध्ये गेलो. मग ते म्हटलं तर उद्या येतो. आता येतोय 5 मिनिटात खाली. भेटूया. या या रॉयल शेतकरी राजेश दादा आले. काल चुकामुक झाली की नाही. अरे मी बुलेट तिकडे लावली. मला वाटलं मला नाही माहिती इकडे मी कधी आलोच नाही ना. हे शेत नाही काही काकांचं करडे केलंय आणि हे मी एकर एवढं करते. एवढ्याच्या 14 ठिकी झालतं गेल्या वर्षी. आता पण ज्वारी बघा ना हरभऱ्यात टाकली कुठं कुठं. या आपण फोटो काढू इकडे. अजून 2 लावले. डाळा आहे का खायला राजेशला? नको नाही का अजून 2-3 दिवसांनी काढून घेतो. हिर हा अहो ते सतीश येतोय तो बोलला आलाच नाही. एवढं चोरून नेलं इकडे. इतका हरभरा चोरला ना. मग डवन काकांना मी सांगितलं पण होतं. पेपर मध्ये पण दिलं. खूप अशी आहे पांढरी मालदांडी ज्वारी. ऑर्गेनिक खाओ स्वस्थ रहो.
ऑर्गेनिक खा के स्वस्थ रहो. चोरा चोरी यावर्षी सगळे असं काढलं की पाठीमागं भाभी गोळा करून ठेवते. याला कडपा म्हणतात. पहिले माहित आहे ना 10 कडप्याला एक पोतं व्हायचं का 100 कडप्या नाही व्हायचं. 10 कडप्याला. हा आजी काहीतरी म्हणती माझी. एवढं काय रानात पीक यायचं की 10 कडप्यांना एक पोतं व्हायचं. मेंढ्या बसवतात ना दरवर्षी. मामाची जमिनी चांगल्या आहेत. आपल्याला कसं खत नाही काही नाही. आंटी गप का बसला. गाणं म्हणा. आवाज मोठा. नाथाच्या दर्शनाला जाते नवता बसून नवता बसून जाते नवत. एवढी भरली चंद्रभागा एवढी भरली चंद्रभागा आणि खडुळ कंस कुरताना 2 भाग करायचे. पांढरा एक आणि ते पिवळ एक. बरं का. पांढरा आहे ते हुरड्याचं आहे. ते विकायचं पुढच्या वर्षी. मी तुझा कामगार ग. तुझ्या एका शब्दासाठी माझं काळी तिकडे बघा ना आंटी. बोला बोला. मला भरलं तुझा वार ग. मी तुझा कामगार ग. कामगार रे. तुझ्या एका शब्दासाठी माझं काळी ते गाणं पेश करणार. हा मला भरलं तुझं वार ग. मी तुझा कामगार ग. कामगार नाही. तुझ्या एका मतासाठी माझं काळीज तुटतय. जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं. अरे वा. ऐकलं का राजेश. म्हणून तो घेतलं ना. मग गावी आलो ना मस्त शेतातच जातो. म्हणजे इकडे तिकडे जायचंच नाही. गावात नाही काय ना. मस्त राजेश पण शेती करतात ना. अनुभव सांगतात. आणि आम्ही खातोय लाडू. कारण बायकांचं जेवण झालं. मी लाडू आणले होते. म्हणजे आता पुन्हा पाणी पिताना खातील. चहाचं पण सामान आणले की इकडे चहा करते मी. कुठं ते घरी जायचं थर्मास मध्ये आणा. परवा काय केलं माहिती ताई आम्ही. त्या ताईने दुधी वगैरे लावली होती. वांगी वगैरे होती. धम्माल अशी केली. कुठल्या गावाला. आपल्या मंगळवेढ्यात ग. कुणी लावली दुधी. दुधी आपल्या शेतात. आपल्या हा ते आपली मावशीनी शेतातल्या. मग ते केले. मस्त नॉनव्हेज म्हणून मी नॉनव्हेजला इच्छा नाही म्हटलं. मस्त एवढी मस्त वाटली ती भाकरी गरम गरम. ती भाजी एक नंबर मस्त. खाली रात्री तर जेवतच नाही. दुपारी असं वाटलं आपल्याला जाऊया त्यांच्या सुट्टीला. तुम्ही आता कधी येते नेक्स्ट. बघू ना आता सुट्ट्यावर डिपेंड आहे. आता छान असतं तो शिवार. पण ताई खरं सांगू ही काळी माईची मजा आहे ना जी वेगळी. खरंच खरंच खरंच. हे मुंबईत वगैरे नाही ग वैतागलं. तुम्हाला लहानपासून आवड आहे का शेताची. मस्त आहे लहानपणापासून. म्हणजे आता माई ताई पण सर्व म्हणतात तू आता एक काम कर. तू पोस्टिंगच गावी घे पंढरपूरला. तू आता काय मुंबईत राहू नको. जा आपलं गावीच. राजे दादाचे अनुभव. त्यांना पण शेती. शूटिंग करते. मी शूटिंग केली तुमची. अनुभव नॅचरली घेतले. मित्रांनो खरंच आपली काळी माई ना खूप मस्त. तुम्हाला प्रदूषण नाही. कुठली डायबिटीज नाही. ब्लड प्रेशर नाही काय नाही. या काळी मातीत चाला. तुम्ही रोडवर चालता ना ह्याच्यामध्ये फक्त ना 1 महिनाभर चाला. तुम्हाला जिम तुम्हाला बाकी काय तुमचं असतं जुम्मा बिमा काय ते काही करायची गरज नाही. काय असं आय डोंट नो सो सॉरी. पण ह्याच्यामध्ये जर तुम्ही चालला ना ॲक्वा प्रेशर ही आमची ह्याच्यामध्येच मस्त असतं मित्रांनो. पण मला सगळं तर वेडी म्हणतात. शेतात आली वेडी नाही. ह्या खरंच चुकीचा समज आहे. जो शेतकरी खरं त्याला बघा. त्याच्याकडे जाऊन तुम्ही बघा. त्याला डायबिटीज आहे का. त्याला ब्लड प्रेशर आहे का. त्याला काही दुखणं आहे का. काही नाहीये. मस्त एन्जॉय करतोय. एकदम ताजं खातोय. याच्यामध्ये आपण औषध सुद्धा मारत नाही. आणि आम्ही ताईने दिलेला बघा राजगिराचा लाडू. तिळाचा लाडू संपले तर राजगिराचा लाडू. त्याच्यावरच किती दिवस झालं तुम्ही आला नाही घरी. 2-4 ताई शेतामध्ये गेलो. असे ते पाखरू मेलेलं पकडलेलं चतुर्पक्षी. मग त्याला काय केलं पायाला वगैरे लागलेलं हळद वगैरे लावली. 2-3 दिवस ठेवलं.
त्याला काल उडवून टाकलं. तुला तर खातात एक म्हणत लोक. नाही, पण काय गरज काय, मुख्य जण खायचं काय गरज आहे, त्याचा जीव घेऊन आपल्याला काय भेटतं सांग ना. नाही खायचं काय, नॉनव्हेज खाऊन काय नाही. हे जे ज्वारी बाजरी पुन्हा आपले वटाणे वगैरे काय पौष्टिक आहे, मी तर शाकाहारी आहे. पौष्टिक आहे. हेच खरंच तुम्ही सगळ्या non-veg खात रानभाज्या असाल खावा. तर मित्रांनो खरंच सांगतो हे सोडा आणि फक्त भाजीपाला खावा. राजेश यात मुळात काय इतके नॉनव्हेज खायचे, मी ओरडायचे. तुमचा आता अनुभव ऐकून नाही, मला म्हणजे अगदी हे खरं आहे. ऐकून खूप म्हणजे गावी कॉम्प्लिमेंट. आल्यावर मी एकही दिवस नाही जाऊन त्या मटनवाल्याकडे उभा राहिलो, तो 1 किलो आल्याने मटन द्यायचा. पण आता तिकडे 100 ग्रॅम सुद्धा घ्यायला जात नाही मी. वहिनीची पुण्य आहे, वहिनी वारकरी आहे ना. नाही, ती माळकरी असली तरी खरंच तुम्ही भाजीपाला खावा, मस्तकी धान्य खावा. शेतातलं ते आपण औषध मारलेलं खातो वगैरे नाही हो. खूप विचित्र प्रकार आहे. आणि कसं काय ते फक्त कमवण्यासाठी ते करतात. ही शेतकऱ्याची मेहनत बघा, खरंच खूप वेगळे आहे मित्रांनो. एकदा अनुभव घेऊन बघा. मी ते 17 वर्ष अनुभव घेते. खर्च आणि मला शेतामध्ये टाकायचं कारण फक्त दीपूताई आहे. अजिबात नाही. तुम्हाला आवड होती पहिल्यांदा मुळात. त्यांच्यामुळे मी बोर मारली, बागायत केली, ऊस लावला, नारळाची झाडं, आंब्याची झाडं. माझ्याकडे घोडा आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, कोंबड्या आहेत, शेळ्या आहेत, गायी आहेत. एवढं सर्व मुंबईवर येऊन दर शनिवार रविवार येऊन मी फक्त त्या तुम्ही काय जनावरांसाठी. जॉब करता सांगा. मी आयकर विभागामध्ये आयकर कार्यालय अधीक्षक आहे. आताच प्रमोशन झालंय त्यांचं, त्याबद्दल अभिनंदन. आणि सत्कार करायचंय. वहिनी आल्या ना घेऊन या. खरंच आपण मस्तपैकी शेतातच येऊ. हुरडा पार्टी करायचं काहीच जमत नाही, इतकं वन मॅन शो चालू आहे. गडबड गडबड गडबड. पण बघूयात, राजेचा छानपैकी सत्कार करायचा आहे. मी झाडच देऊन करणार आहे. ते झाड तिकडे लावलं जाईल. चला तर मग आता ठेवते. आणि आम्ही पाहुणे यायला लागलेत. थोडं जाऊन पुन्हा येते, बायकांना चहा करून द्यायचंय. मला जखम झाली ना पायाला, त्यामुळे मी जास्त नाही जात त्यांच्याबरोबर. आज काही केलं पण नाहीये. खूप बायका पण आहेत, त्यामुळे मस्त एन्जॉय केला आज. त्यात राजेश पण आले, मग गप्पा मारत बसलोय. आता निघतो 5 मिनिटात थोडंसं पाणी पिऊन. चला मग भेटू पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. नवरात्री चालू आहे, नवरात्रीच्या शुभेच्छा सगळ्यांना.